तंत्रज्ञान विषय आपला आहे IIT. तंत्रज्ञान आणि विज्ञान हा जवळजवळ सारखा विषय आहे. आणि विज्ञान विषयाचा अभ्यास करताना विज्ञान विषय खूप मोठा आहे. म्हणजे तुम्ही केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी शिकता, तो आहे, फॉरेस्ट आहे, वाईल्ड लाईफ आहे, आर्किओलॉजी आहे, जिओलॉजी आहे, असा एकही विषय नाही जो विज्ञान नाही. तुम्ही जो आर्ट शिकता त्याच्यातून विज्ञान आहे. परंतु होतं काय की आपण जे शिक्षण पद्धती जी आपली आहे ती शिकताना विज्ञान हा विषय वेगळा, आर्ट्स वेगळा, कॉमर्स वेगळा, ITI तंत्रज्ञान हा विषय वेगळा असं आपण समजतो. किंवा माझी फिजिओलॉजी वेगळी असं समजतो आपण, सामाजिक क्षेत्र वेगळं, राजकीय वेगळं असं समजतो. आणि आपल्याला विज्ञान समजत नाही. म्हणजे विज्ञान हा जो विषय आहे हा विषय आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण विज्ञानाशिवाय आपण विज्ञान नाही. आणि म्हणून तुम्हाला आजच्या दिवशी महत्त्वाचं आहे की तुम्ही विज्ञान शिकलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. म्हणजे आता मी इतक्या वर्ष विद्यार्थ्यांपेक्षा आणि शिक्षकांना खूप शिकवलं महाराष्ट्राच्या. आणि तेव्हा मला लक्षात आलं की शिक्षकांना पण विज्ञान जे शिकवतात त्यांना पण येत नाही. विद्यार्थी तर वेगळे आहे, त्यातले काही विद्यार्थी असतात ज्यांना समजतात. याचं कारण आहे की आपली अंडरस्टँडिंग नाही. विज्ञान विषय शिकण्याची जी जिज्ञासा पाहिजे ती आपल्याला नाही. तुमचं शरीर आपण उभं आहोत पूर्ण विज्ञान आहे, काही वेगळं आहे का? याच्यासारखं विज्ञान कुठे नाही आहे जितकं तुमच्या शरीरात तुम्हाला दिसते. म्हणजे तुम्ही आता तुमचे केस आहे, विज्ञान आहे. काय आहे केसामध्ये? तुमचे डोळे आहे, हे विज्ञान आहे. जे कधीच तुमच्या माणसांना शोध लागला नाही. लागला का शोध? लेन्सचा. तुमच्या डोळ्यात लेन्स आहे, 2 लेन्स आहे, डावी इकडे लेन्स आहे, इकडे लेन्स आहे. बरोबर शरीर तुमचं ते लेन्सचा उपयोग करून तुम्हाला जवळचं दूरचं पाहते ना. आम्ही तर दुर्बीन शिकायला आत्ता शिकलो आपण, म्हणजे 500 वर्ष झाले असेल जास्त. पण 50 लाख 1 करोड वर्ष तर निसर्गाने शिकवलं तुम्हाला. दुर्बीन, नाकातून श्वास घेतो आपण, दात आहे तर दातामध्ये कॅल्शियम आहे. कानामध्ये काय? कानामध्ये यंत्रणा आहे. ही यंत्रणा तुमच्याजवळ कुठेच नाही आहे जगात. ही यंत्रणा तुमच्या कानात आहे की नाही? ती कशी आहे हे शिकायला पाहिजे की नाही? तुमच्या आजकालच्या विद्यार्थ्यांमध्ये मृत्यूचं प्रमाण खूप वाढलं. कारण काय? मोबाईल, केमिकल, पोल्युशन, फूड. आणि निसर्गाचा नियम हा नाही. निसर्गाचा नियम कसा आहे? जे 1 लाख वर्षापूर्वी जसं होतं विश्व तसंच विश्व पाहिजे तर तुम्ही जगाल, नाही तर जगणार नाही. म्हणजे तुमचं जे शहर आहे, चंद्रपूर शहर, नागपूर शहरातले लोक आता याच्यानंतर 60 वर्षाच्या 50 वर्षावर जगणार नाही. आणि जसं तुमचं वय 25 झालं की तुमच्या लोकांना रोगांचे प्रकार वाढणार. कारण आपला निसर्ग आपलं विसरलं. साधं विज्ञान आहे ते विसरलो. आणि म्हणून या समस्या झाल्या. तर तुम्हाला थोडंसं बेसिक शिकायचं असेल, कमीत कमी विज्ञान काय आहे. सर्वांना विज्ञान समजतं, फक्त तुमची इच्छाशक्ती पाहिजे की विज्ञान म्हणजे काय, नेमकं काय आहे. प्रत्येक गोष्ट विज्ञान. तुम्ही चालता ना, तुम्ही 2 हात असे काय कशाला फिरवता? आहे डोक्यात विचार आला तुमच्या कधी? कशाला 2 हात असे करूनच आपण चालतो? असे करा बरं. विज्ञान आहे ना, तुम्ही विज्ञान वापरता म्हणून चालू शकता, नाही तर पडणार नाही. तुम्ही गाडी चालवता, टू व्हीलर सरळ ठेवा बरं. असे करू नका, तिथंच पडून जाणार. काय विज्ञान वापरलं तुम्ही? तुमचं शरीरच विज्ञान वापरत आहे. दररोज क्षणाला वापरता. तुम्ही श्वास घेताय ना, ऑक्सिजन घेताय, नायट्रोजन आणि बाकीचा गॅस सोडून जायला. हे काय आहे? केवढं मोठं विज्ञान आहे. समजते का तुम्हाला? आपण धूळ घेऊन राहिलो सर्व. तर हे जे प्राणायामाचं काय महत्व आहे? तुम्ही ज्या शरीरात रात्री आपण झोपतो तर काय, किती झोपलं पाहिजे, नाही झोपलं पाहिजे, खाल्लं तर काय खाल्लं पाहिजे. ब्रेनचं ऑपरेशन माहिती आहे ना, अनेक लोकांचं, तरुणांचं पण होतं. ते असं पूर्ण कापून टाकतात असं आणि तिथलं ब्रेनला बाहेर काढतात ना, तिथलं आतमधली गाठ ट्यूब जे काय ते काढून टाकतात. त्याच्यात वाचत नाही. मी ठरवलं तर एकही इफेक्ट नाही होऊ नये त्याच्यावर. हैदराबादला ऑपरेशन झालं आता 6 महिन्यापूर्वी. आणि डिफिकल्ट होतं. काही झालं 1% फरक पडू दिला नाही. फक्त काय तर तुमची इच्छा पाहिजे.
तुम्ही आज ठरवा की नाही मला काहीच होणार नाही, इतकं मी काम करेन, चांगलं काम करेन, तुम्हाला काही होणार नाही झालं पाहिजे. दुसऱ्या दिवसापासून चालायला लागलं, कोणीच चालत नाही महिनाभर, दुसऱ्या दिवसापासून चाललं. नंतर एक आठवड्यानंतर तर मी 8-8 किलोमीटर चालायला लागलो, धावायला लागलो. कोणीच धावू शकत नाही. कोण ठरवते? तुमची बॉडी ठरवते. काहीच होणार नाही. आणि बदल दररोज तुमच्या शरीरात दररोज तुम्ही ठरवायचं की मी असं केल्यामुळे असं होणार, तसं केल्यामुळे तसं होणार. तर हे विज्ञान आहे पूर्ण. दररोजच्या सकाळी उठल्यापासून तर जन्मापर्यंत तुमचं विज्ञानाचं काम. मग आता हे कसं होणार? तर सुरुवातीला जे आपण 15 अब्ज वर्षांची गोष्ट आपण करायला गेलो, काय असेल? 15 अब्ज वर्षापूर्वी आपल्याकडे काहीच नव्हतं. फक्त आकाश गंगा होता, पहिली आकाश गंगा. आणि तिथं काय होतं? काहीच नव्हतं. कुठलाही म्हणजे हळूहळू तारे निर्माण झाले होतं. काय जे तुमच्या सभोवताल आहे, चंद्रपुरात आहे, तेच तिथं होतं. म्हणजे जे सूक्ष्म, ज्याला आपण कण म्हणतो आपण, आहे की नाही? आता सर्वात प्राचीन काय आहे? तर सर्वात बेसिक काय आहे विश्वात? ॲटम येईल का? काय होतं ॲटममध्ये? कशापासून ॲटम बनलेला आहे? प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन. तर या ज्या आपण गोष्टी शिकलो त्या फक्त परीक्षा पास व्हायला शिकलो, ज्ञानासाठी नाही शिकलो. हे जर ज्ञानासाठी एकदा शिकायला गेलं तर आपलं ज्ञान प्रचंड वाढत जातं, दरवर्षी वाढतं. आणि समुद्र आपल्याकडे 150 कोटी वर्षापासून तर 300 कोटी वर्षापर्यंत समुद्र होता, पहिला समुद्र. आणि त्याचे आता माझ्या घरी फॉसिल आहे, जीवाश्म. माझा छंद आहे गोळा करायचा, जाऊन घेऊन यायचं, अभ्यास करायचा, प्रत्येक बारीक बारीक गोष्ट. तर हे आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातल्या या साईडला, साऊथ वेस्ट साईडला लाईमस्टोन. आणि लाईमस्टोन त्याच्यामध्ये गोल 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 आकाराचे असे आकार दिसला. आणि मी म्हटलं हा आकार कसा काय? मी तो लाईमस्टोन चुनखडत होता, तर तो होता स्ट्रोमेटोलाइट. स्ट्रोमेटोलाइट हा एक शब्द ऐकला, जगातला पहिला जीव. आणि त्या जीवाचं जीवाश्म म्हणजे स्ट्रोमेटोलाइट. त्याला इंग्रजीमध्ये बॅक्टेरिया म्हणतात, सायनोबॅक्टेरिया. नाव ऐकलंय? सायनोबॅक्टेरिया काय? पहिला जीव, पृथ्वीवरचा पहिला जीव सायनोबॅक्टेरिया. कुठलाही जीव नाही, कीटक नाही, मच्छी नाही, काहीच नव्हतं. फक्त एक जीव झाला तयार, तो चंद्रपुरात. आणि तेव्हा समुद्र होता, तेव्हा इथं पूर्ण जगातच होता पहिला जीव. तर तो काय करायचा की लाईमस्टोन, आयरन स्टोन, चिखल ज्याला म्हणतो, समुद्राच्या बाहेर जे चिखल आहे त्याच्यात घुसायचे, त्याला खायचे आणि कॉलनी बनवायचे. ते कॉलनी बनवून राहायचे. तर हळूहळू त्या म्हणजे स्ट्रोमेटोलाइटनी मग विकास केला आणि मग हे झालं. दुसरा समुद्र आपल्याकडे मग तो गेला. आणि नंतर फक्त एकच समुद्र राहिला, तो नागपूर ते हैदराबाद नाही, विजयवाडा. फक्त वणी तालुका इकडे आणि इकडे चंद्रपूर तालुका, इतका जाडीचा आणि लांब. त्याला वर्धा व्हॅली म्हणतात. वर्धा व्हॅली माहिती ना, जी आपल्याकडे कोल्ड माइन्स आहे ती वर्धा व्हॅली. ती वर्धा व्हॅली काय 6 किलोमीटर, तुम्ही जिथं ITI आहे ना, याच्या 6 किलोमीटर आतमध्ये पर्यंत समुद्र होता, खोल. आणि आता आपण जर असा प्रयत्न झाला नाही, पण 4 वर्षापूर्वी शासनाने प्रयत्न केला, अभ्यास केला, म्हणजे लक्षात आलं की नाही की 6 किलोमीटर आतमध्ये पर्यंत इथे, म्हणजे ज्याला आपण व्हॅली म्हणतो, म्हणजे असा खोल 200 असं किलोमीटर रुंद आणि हळूहळू खाली इथपर्यंत. आणि मग इथे कोळसा यायचा, झाडं यायचे, तिथं आतमध्ये थांबायचे त्याच्यामध्ये. त्याच्यात तिथे मिथेन, सर्वात आतमध्ये मिथेन आहे, जे भारतात